परिवर्तन न्यूज लाईव्ह, बातमी अशी जी व्यवस्था बदलेल। आमदार पाटलांनी दहिगावच्या उन्हाळी आवर्तनाचा हिशोब द्यावा. अर्जुननगरचे माजी सरपंच प्रकाश थोरात यांची मागणी. दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या उन्हाळी आवर्तनाच्या पाण्याचा स्वतंत्र हिशोब आमदार पाटील यांनी द्यावा आणि त्यानंतरच त्यांनी स्वतःची पाठ थोपटून घ्यावी असा घणाघाती हल्ला अर्जुननगर गावचे माजी सरपंच प्रकाश थोरात यांनी केला. याविषयी अधिक माहिती बोलताना ते म्हणाले की गेल्या 2 वर्षापासून अर्जुननगर गावाला पाणी मिळालेलं नाही. आमच्या गावाला दहिगावच्या उजवी चारी क्रमांक 1 वरून शेलगाव मार्गे पाणी येतं. गेल्या वर्षी शेलगाव हद्दीतील बंधारे भरून अर्जुननगर हद्दीत प्रवेश केला की पाणी बंद झालेलं होतं. किमान गेल्या वर्षी आमच्या गावाच्या हद्दीत पाण्यानं प्रवेश तरी केलेला होता, परंतु यावर्षी मात्र वारंवार दहिगाव कार्यालयाकडे पाण्याची मागणी केलेली असूनही अद्यापही पाणी आमच्यापर्यंत पोहोचलेलं नाही. यापूर्वीच्या खरीप रब्बी हंगामाचं पाणी मिळालेलं नाही. उन्हाळी आवर्तनाचं पाणी मिळणं तर खूप मोठं कठीण दिसतंय. असं असताना पाटील गटाचे प्रवक्ते मात्र हवेत वार करत 90 दिवस योजना चालली म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत. हा प्रकार त्यांनी थांबवावा आणि उन्हाळ्यातील पाणी आवर्तनाचा हिशोब त्यांनी द्यावा असा हल्लाबोल श्री थोरात यांनी केला. धरण उशाला आणि कोरड घशाला अशी करमाळा तालुक्यातील पूर्व भागातील शेतकऱ्यांची सध्या परिस्थिती झाली. आमदार पाटील गटाचे प्रवक्ते मात्र प्रत्येक वर्षी त्या वर्षातील सर्वोत्तम विनोद करण्यामध्ये व्यस्त आहेत. गेल्या वर्षी त्यांनी दहिगावच्या इतिहासात सर्वप्रथम सर्व 10च्या 10 पंप सुरू केले. शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण अशी भंपकबाजी केलेली होती. प्रत्यक्षात योजना एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात बंद पडली. अनेक गावं पाण्यापासून वंचित राहिली. हा इतिहास ताजा असताना चालू वर्षी शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार सध्या सुरू आहे. 90 दिवसापासून दहिगाव योजनेचं आवर्तन सुरू असा इतिहास सांगत स्वतःचीच पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न पाटील गटाचे प्रवक्ते करतायत. वस्तुस्थिती अशी आहे की जानेवारीला योजना ज्यावेळेस सुरू झालेली होती त्यावेळेस अनेक गावांचे तलाव, ओढे, नाले यामध्ये पाणी होतं. शेतकऱ्यांना जास्त पाण्याची आवश्यकता नव्हती. उजनी धरण 100% भरलेलं होतं. असं असताना त्या गावाच्या पाण्यात पाणी सोडून त्या गावाला पाणी दिलं अशी दप्तरी नोंद केली गेली होती. परिणामी मार्च महिन्यात होणाऱ्या आवर्तनामध्ये ही गावी वंचित राहतायत असं थोरात यांनी म्हटलंय. आपल्या भागातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडाविषयी बातम्या पाहण्यासाठी आपण आमच्या परिवर्तन न्यूज लाईव्ह या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.